नमस्कार मित्रांनो, माझं नाव पुंडलिक अडसूळ, डायरेक्टर ऑफ आयटेन्स अकॅडमी पुणे आणि कन्सेप्ट लर्न विथ आयटेन्स मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आपल्या कन्सेप्टला स्टार्ट करतोय. बघा, जो स्ट्रक्चरल अनालिसिसचा सब्जेक्ट आहे याच्यामध्ये एक टॉपिक आहे दॅट इज स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. बघा, बऱ्याच एक्झाम्समध्ये आपण बघतोय की आपल्याला एक गिवन बीम दिलेला असतो किंवा फ्रेम दिलेली असते, ठीक आहे, आणि आपल्याला विचारतात की या गिवन स्ट्रक्चरची डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी फाइंड आउट करा, ठीक आहे. मग आपल्याला जनरलाइज कन्सेप्ट तर माहित असेल की डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी कसे फाइंड आउट करतात, ठीक आहे. पण इथे असे काही क्वेश्चन्स परीक्षेमध्ये आपल्याला बघायला मिळतात की जिथे एक फ्रेम दिलेली असते आणि त्या फ्रेममध्ये काही वेगळे मेंबर्स दिलेले असतात, ठीक आहे, काही वेगळे मेंबर्स दिलेले असतात आणि आपल्याला असे विचारतात की डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी फाइंड आउट करा, ठीक आहे. मग असे क्वेश्चन्स जे आहेत हे कसे टॅकल करायचे ते आपण इथं काय करणार आहोत, शिकणार आहोत, ठीक आहे. इथं आपण एक स्ट्रक्चरल मेंबर बघतोय ज्याला म्हणतो आपण लिंक असं म्हणतो. आपण असा एक स्ट्रक्चरल मेंबर आहे, याला म्हणतो आपण लिंक. लिंक हा एक स्ट्रक्चरल मेंबर आहे विच इज कनेक्टेड ॲट द एंड्स बाय हिंजेस. हा काय असतो, एक बघा ही डायग्राम जी आहे ती तुम्ही पाहिली असेल, लक्षात घ्या, ठीक आहे. ह्या याला कुठे पाहिलं आपण बघतो जनरली आपली जी विंडोज असतात, ठीक आहे, विंडोजला खाली एक हुक प्रोव्हाइड केलेला असतं, लक्षात घ्या, ठीक आहे. हा जो हुक आहे, ठीक आहे, जनरली याला स्ट्रक्चरली काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज लिंक. याला काय म्हणतो आपण, लिंक. लिंक हा एक स्ट्रक्चरल मेंबर आहे विच इज कनेक्टेड बाय हिंजेस ॲट इट एंड्स. एंडला काय असते, हिंजेसनी काय असतो, कनेक्टेड असतो. आता हिंजेसचा कन्सेप्ट काय तुम्हाला माहिती आहे, हिंज प्रोव्हाइड करतो याचा अर्थ आपण काय करतो, इथं रोटेशन अलाउ करतोय, लक्षात घ्या, बरोबर आहे. सो या केसमध्ये हिंज आहे याचा अर्थ आपण रोटेशन अलाउ करतोय, ठीक आहे. सो हा जो आहे तो काय करतोय, कनेक्टेड आहे हिंजेसनी, ठीक आहे, आणि या मेंबर वरती कधी लोड अप्लाय करत नसतो, ठीक आहे. इट इज सब्जेक्टेड टू नो लोडिंग इन बिटवीन. सो हा स्ट्रक्चरल मेंबर जो आहे, ठीक आहे, तो आपण जर एखाद्या गिवन स्ट्रक्चर वरती जर प्रोव्हाइड केला तर मग परीक्षेला असे क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतील की एक फ्रेम दिलेली असेल, याच्यामध्ये असे काही लिंक्स प्रोव्हाइड केलेले असतात आणि आपल्याला असं फाइंड आउट करायला विचारतात की डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी फाइंड आउट करा, ठीक आहे. मग अशा प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे याच्यासाठी हा जो आहे तो व्हिडिओ आहे, ठीक आहे. बघा, मग हा लिंक आहे. तुम्ही जर इथे काही एक्झाम्पल्स मी बघतोय, आपल्याला माहिती आहे विंडोमध्ये अशी एक लिंक प्रोव्हाइड केलेली असतात. हा स्ट्रक्चरल मेंबर आहे, ठीक आहे. आता हा स्ट्रक्चरल मेंबर आहे तर आपल्याला बघा, आपण जेव्हा डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी फाइंड आउट करतो तेव्हा आपल्याला काय फाइंड आउट करावं लागतं की अननोन फोर्सेस कोणते कोणते आहेत या मेंबरमध्ये, ठीक आहे. आणि हा जो मेंबर आहे, हा जो स्ट्रक्चरल लिंक आहे, इट इज ऑलवेज अन ॲक्सियली लोडेड मेंबर, ठीक आहे. ऑलवेज अन ॲक्सियल म्हणजे या मेंबरमध्ये जो फोर्स असेल तो ऑलवेज काय असेल तर ॲक्सियल फोर्स. लिंक्स आर ऑलवेज सब्जेक्टेड टू द ॲक्सियल फोर्स. याच्यामध्ये शिअर आणि बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू काय असते, नेहमी 0 असते. तुम्ही एक्झाम्पल बघू शकता की ज्यावेळी आपला विंडो जो असतो, ज्यावेळी वारं समजा आपल्या घरातून बाहेर येत असेल फॉर एक्झाम्पल, तर मला सांगा विंडो जी आहे ती ओपन होण्याचा प्रयत्न करते, बरोबर आहे. यावेळी काय होईल, या लिंकमध्ये जनरली टेन्शन डेव्हलप होतं किंवा समजा बाहेरून जर वारं आत येत आले फॉर एक्झाम्पल, तर त्या केसमध्ये हा जो लिंक आहे तो काय होतो तर कॉम्प्रेस होतो, लक्षात घ्या, ठीक आहे. सो हे जे लिंक्स असतात दे आर ऑलवेज सब्जेक्टेड टू टेन्शन अँड कॉम्प्रेशन. टेन्शन और कॉम्प्रेशन याच्यामध्ये, याचा अर्थ हे जे मेंबर्स आहेत याच्यामध्ये फक्त एकच फोर्स प्रेझेंट असेल दॅट इज कॉल्ड ॲक्सियल फोर्स. याचा अर्थ शिअर आणि बेंडिंगची व्हॅल्यू याच्यामध्ये काय असते, 0 असते. मग मला सांगा, असे बरेच तुम्ही स्ट्रक्चर बघत असाल. बघा, हे तर स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं असेल. इथे बघू शकता, हा बघा, हा जो टेबल आहे आणि या टेबलला जनरली तुम्ही असं प्रोव्हाइड करत, बघा, असं एक प्लेट असते छोटीशी, ठीक आहे. दीज आर ऑल्सो लिंक्स. याला पण आपण काय म्हणतो, लिंक म्हणतो. स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी आपण काय करतो तर अशी काही मेंबर्स जे आहेत, असे काही एलिमेंट्स जे आहेत ते आपण काय करत असतो, आपल्या स्ट्रक्चरमध्ये प्रोव्हाइड करत असतो, ठीक आहे. मग हा जर लिंक असेल, हा जो आहे तो लिंक आहे. बघा, इथं बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघता इथंही लिंक दिलेला आहे, तेही लिंक दिलेला आहे. सो त्या केसमध्ये स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी जी आहे ती काय होऊन जाते, इन्क्रीज होऊन जाते. किंवा तुम्ही हे पाहिलं असेल, बघा, ज्यावेळी असा टेबल असतो याला अशी ही जी आहे ती एक प्रकारची लिंक काय आहे, प्रोव्हाइड केलेली आहे. मग या लिंकमध्ये ऑलवेज काय असतो तर एकच अननोन प्रेझेंट असतो दॅट इज कॉल्ड ॲक्सियल फोर्स. याचा अर्थ शिअर आणि बेंडिंगची व्हॅल्यू काय असते, 0 असते. मग मी असं म्हणू शकतो, बघा, इथं लिहितो मी की दिस लिंक इज सब्जेक्टेड टू ॲक्सियल फोर्स ओनली. याच्यामध्ये काय असतो, ओनली ॲक्सियल फोर्स प्रेझेंट असेल, ठीक आहे. मग हे जर आपल्याला माहित असेल तर आपण काय करू शकतो, आता ज्यावेळी आपल्याला एक्झाममध्ये एखादा क्वेश्चन दिलेला असेल की फ्रेम दिलेली असेल आणि त्याच्यामध्ये असे जर स्ट्रक्चरल एलिमेंट्स प्रेझेंट असतील त्या फ्रेममध्ये,
आणि त्याचा जर DSI फाइंड आउट करायचा असेल तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, या लिंकमध्ये एक अननोन जो आहे तो कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. मग बघा असे काही प्रॉब्लेम्स जे प्रिव्हियस एक्झाम मध्ये आलेले आहेत त्यांना आपण काय करू, इथे सॉल्व्ह करूया. ठीक आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल बघा, इथे समजून घ्या. बघा मी एक्झाम्पल लिहितोय. बघा हा जो आहे आपल्याला एक एक्झाम्पल आलं होतं इथे गेटचा आय थिंक एक्झाम्पल आहे. बघा हा जो आहे हा स्ट्रक्चर आहे. दिस इज द स्ट्रक्चर. बघा ऍक्च्युली हा टेबल आहे. ठीक आहे. त्यांनी एक्झाम्पल जे आहे ते असं दिलं होतं. दिस वन. एकच मिनिट आपण बघा हा जो आहे तो फिक्स आहे इथे. ठीक आहे. हा जो आहे एक हा टेबलचा जो 2 डायमेन्शनल पार्ट आहे तो आपल्याला इथं दिलेला असतो. ठीक आहे. हा दिलेला होता आणि याच्यामध्ये आपण बघाल इथं एक लिंक आहे जी प्रोव्हाइड केलेली आहे. दिस इज द लिंक. आणि इथं जो आहे अशी एक लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे. सो हे स्ट्रक्चर जे आहे किंवा हा जो एक्झाम्पल आहे एका परीक्षेला आलेलं होतं. ठीक आहे. मग बघा याला कसं सॉल्व्ह करायचं मला सांगा. पहिल्यांदा तुम्हाला जो कन्सेप्ट माहिती आहे तो मी तर पहिल्यांदा शिकवतो. ठीक आहे. बघा काय कन्सेप्ट आहे मला सांगा. पहिल्यांदा नंबर ऑफ रिएक्शन कंपोनेंट्स आपल्याला माहित असतील. ठीक आहे. मला सांगा जर फिक्स सपोर्ट असेल तर नंबर ऑफ रिएक्शन कंपोनेंट्स किती असतात, 3. बरोबर आहे. 3 असतात. एक असतो ऍक्सियल, एक असतो शियर आणि एक असतो काय, मोमेंट. बरोबर आहे. सो 3 अननोन रिएक्शन्स प्रेझेंट असतात. ओके. हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि काय असेल, मोमेंट प्रेझेंट असेल. लक्षात घ्या. ठीक आहे. जर तो सिंपल सपोर्ट असेल तर नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स किती असेल या सपोर्टमध्ये, नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स किती असतात, 2 असतात. बरोबर आहे. 2 असतात इथे. आणि हा जो आहे जर रोलर सपोर्ट असेल तर त्या केसमध्ये नंबर ऑफ अननोन रिएक्शन कंपोनेंट्स जे असतील ते किती असतात, इथे 1 असं. लक्षात घ्या. ठीक आहे. इथं जो आहे तो फक्त काय असतो, व्हर्टिकलच असतो. इथं जो आहे व्हर्टिकल असतो, इथे एक हॉरिझॉन्टल आणि काय असतो, व्हर्टिकल. सो 2 असतात. हे आपल्याला ऑलरेडी माहित असेल. ठीक आहे. कारण हा कन्सेप्ट शिकण्याच्या अगोदर हे आपल्याला गोष्टी माहित पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे मला सांगा एखादा मेंबर जर दिला असेल, बीम मेंबर असेल किंवा कॉलम मेंबर असेल आणि या मेंबरला तुम्ही जर कट केलं, फॉर एक्झाम्पल तर या मेंबरची जो फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करू आपण त्यावेळी मला सांगा या मेंबरमध्ये काय प्रेझेंट असतो, ऍक्सियल, शियर आणि काय असतो, मोमेंट प्रेझेंट असतो. याचा अर्थ बीम मेंबर किंवा कॉलम मेंबर मध्ये जनरली 3 नंबर ऑफ अननोन्स असतात. ठीक आहे. हे आपल्याला माहित आहे आणि हे माहित असेल तरच अशी प्रॉब्लेम आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. बरोबर आहे. ओके. मग बघा सपोर्ट रिएक्शन्स मध्ये किती अननोन्स आहेत हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे एखादा मेंबर असेल, बिल्डिंग मेंबर असेल, बीम किंवा कॉलम असेल तर त्या केसमध्ये नंबर ऑफ अननोन्स जे असतात ते टोटल किती असतात, 3. मग असं जर असेल, हे जर आपल्याला माहित असेल तर मला सांगा DSI कसा फाइंड आउट करतो पहिल्यांदा सांगा मला. इथे DSI काय असतो, DSI इज इक्वल टू काय असतो, टोटल नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स मायनस टोटल नंबर ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन्स. बरोबर आहे. आणि ऑलरेडी मला वाटते की याच्याच अगोदर तुम्ही जर लेक्चर ऑलरेडी पाहिलेले असतील तर त्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्येक जॉईंटला काय करतो, आपला शॉर्टकट काय होता, प्रत्येक जॉईंटला R-E करायचा. R स्टँड्स फॉर नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स आणि E स्टँड्स फॉर नंबर ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन्स. जर असं असेल तर आपण हा प्रॉब्लेम जो आहे तो इझिली सॉल्व्ह करू शकतो. कसं बघा मी याला सॉल्व्ह करतोय. मला सांगा इथे या सपोर्टला फिक्स सपोर्ट आहे, किती नंबर ऑफ अननोन्स असतील, 3. मला सांगा प्रत्येक जॉईंटला R-E जो आहे तो अप्लाय करत जायचं. बरोबर आहे. R-E अप्लाय केला तर मला सांगा सपोर्टला 3, मेंबर मध्ये 3, टोटल किती अननोन्स, 6 मायनस इक्विलिब्रियम कंडिशन्स किती वापरू शकतो आपण, 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर असेल. बरोबर आहे. 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर असेल तर त्या केसमध्ये नंबर ऑफ अननोन्स जे असतात, नंबर ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन जे असतात त्या किती असतात, 3. सो त्या केसमध्ये R-C 6 - 3 किती असेल, 3. 6 - 3 असेल. ओके. हा मेंबर आहे तो चूज केलेला आहे. सो या पॉइंटला हा जो आहे ते एक जॉईंट आहे. ठीक आहे. या जॉईंट मध्ये मला सांगा या मेंबर मध्ये 3 असतील आणि या मेंबर मध्ये हा जो आहे तो हिंज काय आहे, लिंक आहे. लक्षात घ्या. हा जो मेंबर आहे हा काय आहे, लिंक आहे आणि हा पण काय आहे, लिंक प्रोव्हाइड केलेला आहे. सो या मेंबर मध्ये 3 आणि या मेंबर मध्ये एक टोटल किती, 4. सो टोटल नंबर ऑफ अननोन्स 4 आहेत. पण इक्विलिब्रियम कंडिशन्स प्रत्येक जॉईंटला तुम्ही 3 अप्लाय करू शकता. सो 4 - 3 किती आलं आहे, 1. 4 - 3 किती आहे, 1. सो इथं या पॉइंटला मला सांगा या मेंबर मध्ये 3, या पर्टिक्युलर जॉईंटला हा रिजिड जॉईंट आहे. या पर्टिक्युलर पॉइंटला एकच मेंबर आहे आणि एका मेंबर मध्ये किती अननोन्स आहेत, 3. सो या पर्टिक्युलर केसमध्ये 3 झाले मायनस इक्विलिब्रियम कंडिशन्स किती, 3. सो आन्सर किती आलं, 0. इथं प्रत्येक जॉईंटला जायचं, प्रत्येक जॉईंटला आपण R-E नेहमी काय करत असतो, फाइंड आउट करत असतो. ठीक आहे. सो या केसमध्ये या पर्टिक्युलर पॉइंटला मला सांगा या मेंबर मध्ये किती, 3.
सो या मेंबरमध्ये 3, कारण हे दोन मेंबर ऑलरेडी चूज केलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, सो ते परत कन्सिडर करायची गरज नसते. सो हा मेंबरमध्ये 3, इक्विलिब्रियम कंडिशन्स 3, सो आन्सर किती 0. सो प्रत्येक जॉईंटला R - C आपण कॅल्क्युलेट करत चाललोय. इथं या जॉईंटला मला सांगा, इथं 3 आणि इथं एक 4, सो 4 - 3 इज इक्वल टू किती 1, सो 1 येईल. या रिजिड जॉईंटला या मेंबरमध्ये 3, सो 3 - 3 इज इक्वल टू काय असेल 0. या जॉईंटला या जॉईंटला या मेंबरमध्ये 3, सो 3 - इक्विलिब्रियम कंडिशन्स 3, सो आन्सर 0. इथं या पर्टिक्युलर पॉइंटला फिक्स सपोर्टला किती आहेत 3, इक्विलिब्रियम कंडिशन्स किती 3, सो आन्सर किती 0, आन्सर 0. सो काय करा, टोटल करा, बघा टोटल किती येते 3 + 1 + 1, बरोबर आहे, बाकी सगळे 0 आहेत. सो 3 + 1 + 1 इज इक्वल टू किती असेल तर 5, इज इक्वल टू काय असेल 5. सो या पद्धतीने याचा अर्थ याचा जो डीएस आहे, या स्ट्रक्चरचा डीएसआय जो आहे तो किती असेल तर 5 असेल, लक्षात घ्या. समजतंय. सो बघा कन्सेप्ट हाच आहे की ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की आपण डीएसआय कसा फाइंड आउट करतो. ठीक आहे, नॉर्मल जर फ्रेम असेल तर आपण डीएसआय फाइंड आउट कसा करतो की प्रत्येक जॉईंटला आपण R - C कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे, सो प्रत्येक जॉईंटला R - C कॅल्क्युलेट करा. टोटल तुम्हाला नंबर ऑफ अननोन्स आणि नंबर ऑफ रिएक्शन्स मायनस करत चाललोय आपण इथे. ठीक आहे, सो त्या केसमध्ये टोटल डीएसआय तुम्हाला मिळून जातो. फक्त जर लिंकचा कन्सेप्ट आला इथे, स्ट्रक्चर एखादं समजा आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलं आणि सांगितलं की ते हा जो आहे तो काय आहे स्ट्रक्चरल मेंबर लिंक प्रोव्हाइड केलेला असेल, तर आपल्याला हे माहित पाहिजे की जो लिंक मेंबर आहे इट इज सब्जेक्टेड टू ऍक्सियल फोर्स ओनली. ऍक्सियल फोर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल. आणि दुसरं म्हणजे महत्वाचं काय की प्रत्येक जॉईंटला R - C कॅल्क्युलेट करायचा आहे. सो या जॉईंट्सना ठीक आहे हिंजेस आहेत, म्हणजे आपण जनरली हा काय मुवमेंट रिलीज नाहीये, बरोबर आहे, हिंज प्रोव्हाइड करतोय याचा अर्थ मुवमेंट रिलीज नाहीये. हा पूर्ण एक एलिमेंट आहे, याच्यावरती कुठलंही लोडिंग जर प्रेझेंट नसेल तर त्या केसमध्ये इट इज सब्जेक्टेड टू ओनली वन अननोन, आणि त्या पद्धतीने आपण त्याला काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. समजतो कन्सेप्ट. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल इथे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे आपण लिहूया इथे. बघा हा जो आहे हे देखील एक्झाम्पल लेटेस्ट एका परीक्षेला आलेला आहे. दिस वन हा जो आहे हा लिंक आहे दिस वन. बघा हे एक्झाम्पल एका परीक्षेला आलेला आहे. ओके, सो बघा हा पॉइंट असेल ए पॉइंट आहे, दिस इज बी पॉइंट, दिस इज सी पॉइंट, डी पॉइंट अँड दिस इज ई पॉइंट. ठीक आहे, सो 5 पॉइंट्स आहेत आणि आपल्याला विचारले परीक्षेला की फाइंड डीएसआय. सो डीएसआय फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करतो माहिती आहे, आपण प्रत्येक जॉईंटला R - E करायचं आपल्याला, बरोबर आहे. सो डीएसआय जो आहे तो मात्र काय आहे तर R - E. R म्हणजे काय आहे, R म्हणजे नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स आणि ई म्हणजे काय नंबर ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन्स. सो प्रत्येक जॉईंटला चेक करायचं आपल्याला. ठीक आहे, मला सांगा बीम आहे, बीमच्या केसमध्ये नंबर ऑफ रिएक्शन्स नंबर ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन्स किती असतात 3. सो काय करा R चेक करा. मला सांगा ए पॉइंटला सपोर्टचे 3 आणि या मेंबर मधले 3 टोटल किती झाले 6, बरोबर आहे ना. सो या सपोर्टचे 3 मेंबर मध्ये 3 टोटल किती आहे 6. इक्विलिब्रियम कंडिशन्स किती वापरू शकतो 3. सो आन्सर किती 3, आन्सर 3. इथं या मला सांगा या जॉईंटला बघाल तर मला सांगा मेंबर मध्ये हा जो आहे तो लिंक प्रोव्हाइड केलेला आहे. इथं तर तुम्हाला दिलेलं असतं की हा लिंक आहे. ठीक आहे, जर हा लिंक प्रोव्हाइड करत असेल तर लिंक इज सब्जेक्टेड टू ऍक्सियल फोर्स ओनली. याचा अर्थ या लिंक मध्ये या जॉईंटला जर आपण कन्सिडर केलं तर लिंक मध्ये जो अननोन आहे तो किती आहे 1. सो 1. पण मला सांगा एका जॉईंटला आपण मॅक्सिमम 3 इक्विलिब्रियम कंडिशन्स वापरू शकतो इथे. सो 1 मायनस काय करा 3. सो आन्सर किती येईल हे -2. सो आन्सर येईल -2. इथं या लिंकला मला सांगा या जॉईंटला पाहिलं तर हा मेंबर मध्ये तर हा तर रिजिड म्हणजेच काय रिजिड मेंबर आहे, लक्षात घ्या. सो या केसमध्ये रिजिड म्हणण्यापेक्षा हा जो आहे तो बी मेंबर आहे. सो त्या केसमध्ये नंबर ऑफ अननोन्स किती आहेत 3. सो त्या केसमध्ये नंबर ऑफ अननोन्स 3, इक्विलिब्रियम कंडिशन्स किती 3. सो आन्सर किती 0. इथं या मेंबर मध्ये 3 आणि हा जो आहे तो रोलर सपोर्ट आहे. रोलर सपोर्टला एक नंबर ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन्स असेल. सो त्या केसमध्ये हा किती आहे 4. सो हा 1 इथला 1 आणि इथला 3. सो टोटल 4 प्लस -3 इज इक्वल टू किती असेल 1. सो R - E इक्विलिब्रियम कंडिशन्स तर 3च असतील. हा मेंबर ऑलरेडी चूज केलेला. इथं मला सांगा इथं 2 सिंपल सपोर्ट आहे, 2 नंबर ऑफ अननोन्स असतील, मायनस इक्विलिब्रियम कंडिशन्स काय असतील 3. सो किती असेल -1. सो कॅल्क्युलेट करा इथे. बघा डीएसआय जो आहे तो 3 -2 प्लस 1 आणि -1. सो याचा अर्थ याचा डीएसआय जर कॅल्क्युलेट केला तर तो किती येतोय 1. याचा जर तुम्ही डीएसआय कॅल्क्युलेट केला 3 - 2 1 -1 याचा अर्थ किती आहे 1. सो 1 इज द आन्सर. समजतंय. सो असे जर लिंक्सचे एक्झाम्पल जर परीक्षेमध्ये आले तर या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल जे आहे ते सोडवलं पाहिजे. समजतंय.
ठीक आहे, चालेल. आपण जी सिरीज स्टार्ट केलेली आहे त्याच्यामध्ये हा फर्स्ट कॉन्सेप्ट आहे. आवडला तर नक्की शेअर करा. आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती आपण असेच व्हिडिओ जे आहेत ते रोज डेली टाकण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तो आमचं यूट्यूब चॅनल जे आहे ते तुम्ही काय करू शकता, सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे, चालेल. थँक्यू.